नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवर, ज्या चॅनलचं नाव आहे कायपण.com. मित्रांनो, आलो आहे कोकणाला, शिमगा आहे, त्यामुळे होळी सणाला मी कोकणात येतो आणि ही आपण पाहताय आपली कोकणातली पहिली सकाळ. आणि आपण आलो आहे आपल्या काजूच्या आणि आंब्याच्या बागेमध्ये. तुम्ही बघू शकता, ही माझ्या वडिलांनी केलेली ही बागायत आहे. काजू आहेत, आंबे आहेत आणि हेच पाहण्यासाठी जरा आपण फेरफटका मारण्यासाठी या बागेमध्ये आलो आहे. तुम्ही बघू शकता, छोट्या छोट्या काजू आहेत आणि त्यांच्यावर आता काजूचा सीझन असल्यामुळे काजूसुद्धा आलेले आहेत. हे बघा, छोट्या छोट्या काजूंवरती पण काजू आलेले आहेत, ज्याला आपण 7 नंबर, 4 नंबर, वेंगुर्ला 7, वेंगुर्ला 4 असा नंबर असतात काजू. त्याची लागवड आपण इथे केलेली आहे. आंब्याची झाडं आहेत आणि काजूसुद्धा झाडं आहेत. तर मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये तुम्हाला पाहायला मिळणार आहे आपल्या कोकणातलं माझं घर, आपली ही काजू आंबा लागवड असेल ते, आणि माझ्या घराच्या परिसरातील सगळ्या गोष्टी. तर तुम्ही पाहताय बघा, काजूचं किती छोटं झाड आहे आणि या झाडावरती कशा आलेल्या आहेत काजू. हे आता काजू थोड्या जून झाल्या, त्यामुळे त्या काढून त्याची मग भाजी बनवणार. आम्ही कोकणातली माणसं काजूची भाजी खूप खातो आणि आता हा काजूचा सीझन म्हटला की प्रत्येकाच्या घरी, कोकणातल्या लोक, माझ्या जसं नाही सगळ्यांच्या घरी काजूची भाजी भेटते. पण कसं आहे ना, सगळ्यात जास्त काजूची झाडं आमचीच आहे. हो, पप्पांनी लावलेच तेवढी ना. तुम्ही बघू शकता, खूप मोठ्या प्रमाणामध्ये खूप जागा जमीन आहे ना, त्यामुळे ही झाडाची लागवड केलेली आहे. मला माहिती आहे तुम्ही आता हे सगळं बघणार, मग काहीतरी कमेंट करणार, माहिती आहे, काही हरकत नाही. असं काही नाही. काय आवळ्याचं झाड सुद्धा आहे, फणसाचं झाड आहे. सुंदर असं आमचं कोकण. ही आहे वांग्याची लागवड. त्याच्या बाजूला तुम्ही बघाल तर तिथे मखमळ म्हणजेच झेंडूची फुलं, ह्याची सुद्धा इथे तुम्हाला झाडं दिसतील. छोटासा असा चारी बाजूने साड्या बांधून केलेला कुंपण. आणि हा आमचा सगळ्यात जुना गोटा. त्याच्यामध्ये आमच्याकडे जेव्हा गुरं होती तेव्हा या गोट्यामध्ये गुरं बांधायचो आणि खूप जुना हे आहे. पण सध्या ते पडीक आहे. त्याच्यामध्ये आपण लाकडं, पावसाळ्यामध्ये वापरण्यासाठी लाकडं ठेवतोय आणि आपला जो पेंडा असतो तो पेंडावरती ठेवलेला आहे. कसा बघा, जुन्यातला हा गोटा आहे, प्राचीनकालीन गोटा तुम्ही म्हणू शकता. आणि इकडे बघू शकता, नवीन सुद्धा गोटा आहे आपल्याकडे. हेच ते झाड जो आपला व्हिडिओ व्हायरल झाला होता, तो जवळजवळ ह्या झाडाला 100 वर्ष पूर्ण होऊन गेलेले आहे. तोच आपलं फणसाचं झाड, ज्याचा झाडाचं नाव मी येल्वा ठेवलेलं आहे, येल्वा. त्याच्यावरती फणस आत्ताशी येत आहेत. तर मित्रांनो, ही आपली सुमो आहे, 2002 मधली जुनी सुमो. आणि हे आपलं बाहेरून घराचा परिसर आहे. आणि ह्यावर्षी आमच्या घरी लग्न आहे ना, त्यामुळे मी कलर वगैरे काढून एकदम टापटीप असं पप्पानी घर बनवलेलं आहे. तुम्ही बघू शकता, 1+1 असं गरिबाचं घर बघू शकता तुम्ही आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून. आणि ही आहे आमची गँग, जी आईने बनवलेली आहे. कोंबडे आणि कोंबड्या, गावठी, प्युअर गावठी कोंबडी आणि कोंबड्या आता दिसत आहेत. मी आलोय म्हणून एवढे दिसत आहेत, जाईपर्यंत कमी होतील. तर आता आपण करूया घरात प्रवाशी. आमची गावची ॲक्टिवा गाडी, आमचा झोपाळा. आणि आता आपण घरामध्ये प्रवेश करतोय. तर मी बघू शकता, हे बघा, आता आपण गेलो, हा आपला हॉल आहे. कलर काम वगैरे सगळं झालेलं आहे. लेफ्ट साईडला सोफा सेट आहे
आणि महाराजसुद्धा आहेत. आणि हे बघू शकता चारी बाजूच्या चारी भिंती सुंदर असं पप्पाने बांधलेलं घर. इकडे आपण बघू शकता महाराजांना, छत्रपती शिवाजी महाराज आपले आराध्य दैवत आमच्या घरी आहेत. त्यांचा फोटोसुद्धा आहे, तुम्हाला दाखवतो. तर बघा वरती लालबागचा राजा स्वामी समर्थ आहेत, कुलस्वामिनी आहे. आणि हे आमचं छोटंसं देवाळ आहे, त्याला आपण घरचा देव म्हणतो ते. आमचे ताशे आहेत, ढोलकी आहे, त्याच्यानंतर नाळ आहे भजनाची, ढोलक आहे. सगळ्या गोष्टी आपल्या घरामध्ये तुम्हाला पाहायला मिळणार आहे. हा माझा बेडरूम आहे. बघा छोटासाच आहे आपलं, बघू शकता तुम्ही. आतला भाग म्हणजे किचन मांडणी आहे. इकडे सुद्धा कपाट आहे. हा आपला किचन आहे, ते आम्हाला खायला मिळतं, खायला खाऊ मागची तर मित्रांनो तुम्हाला दाखवतो. हे बघा हा फणस आहे, आणि हा फणस आहे ना फक्त मुद्यापासूनच वरती लागतो. वरती त्याच्यावरती जर तुम्ही पाहाल तर कुठेच तुम्हाला दिसणार नाही. बघा हा खालीच मोठ्या प्रमाणात लागतो. हे असा आमचा फणस. आणि अशा तऱ्हेने तुम्ही आपलं हे पाहिलेत घर, छोटंसं घर आमचं, आणि घराच्या बाजूचा परिसर. व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. भेटू पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये. बाय बाय.